हॅट्रिक झाली, कॅबिनेट मिळालं, आता पालकमंत्रीचा कळस गाठणार का? मंत्री आंबेडकरांचे स्टार आहेत कमालीचे बळकट, तरीही स्पर्धा आहेत साहेब आणि दादांशी. सलग 3 वेळा आमदारकीचं मैदान मारीत राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आजरा भुदरगड राधानगरी मतदारसंघात इतिहास रचला. हॅट्रिक पाठोपाठ राज्याचे थेट कॅबिनेट मंत्रीपदही मिळवलं. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उत्साह दुणावलेल्या सर्वांनाच आता आस लागून राहिली आहे ती आंबेडकर यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळवून यशाचा कळस गाठण्याची. अर्थातच वाट सोपी नाही. स्पर्धक बडे आहेत, तरीही बळकट स्टारच्या जोरावर मंत्री आंबेडकर निश्चितच बाजी मारतील असा होरा आहे. कोणताही गॉडफादर नसताना मंत्री आंबेडकर 2014ला आमदार झाले. त्यानंतर 2019 आणि 24 अशा सलग 3 निवडणुकीत प्रस्थापित माजी आमदार KP पाटील यांना पराभूत करण्याची किमया साधली. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून सध्या ते आरोग्यमंत्री झालेत. कॅबिनेट पाठोपाठ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि राधानगरी भुदरगडची जनता उत्सुक आहे. पण ही वाट सोपी नाही. कारण जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदारकीचा षटकार मारलेले हसन मुश्रीफ आणि मूळचे जिल्ह्यातील पण कोथरूडमधून जिंकलेले भाजपचे चंद्रकांतदादा पाटीलही कॅबिनेट मंत्री झालेत. मुश्रीफ आणि पाटील दोघेही कोल्हापूरसह इतरचे पालकमंत्री म्हणून राहिले आहेत. त्यांच्या पक्षाकडून जिल्ह्यावर कमांड राखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणूनच अशा 2 दिग्गजांशी आंबेडकर यांचा सामना असेल. पण त्याचे स्टार जबरदस्त आहेत. मंत्रिपदावेळी स्वपक्षातील दिग्गज राजेंद्र क्षीरसागर यांना त्यांनी मागे टाकलं. शिवाय जिल्ह्यात ज्यांचे आमदार अधिक त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद हे सूत्र सांभाळलं जातं. महायुतीत येथे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री आंबेडकर यांचे स्टार जबरदस्त असल्यानं पालकमंत्रीपद मिळवून आमदारकीची हॅट्रिक थेट कॅबिनेट मिनिस्ट्री पाठोपाठ पालकमंत्रीपद मिळवून ते यशाचा कळस गाठणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. तसं झाल्यास आंबेडकर यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी हा दुग्ध शर्करा योग असेल. पण यासाठी अर्थातच काही दिवस प्रतीक्षा असेल. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.